आणि एक महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आता सुनावणी सुरू झालेली आहे। कोरटकरला मदत करणाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे। काही जण चौकशीला आले नाहीत, त्यांचा हेतू काय असा देखील सवाल त्यांनी केला आहे। आरोपीला जामीन दिल्यास तो पुन्हा फरार होऊ शकतो असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। सध्या सुनावणी सुरू आहे आणि याच सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्याला। प्रदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर आता प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती सत्र न्यायालयामध्ये सुनावणी जी आहे ती सुरू आहे। मात्र सरकारी वकील सूर्यकांत पवार यांच्याकडून युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। युक्तिवाद करताना महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयासमोर मांडल्या जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे की आरोपीनं जे वक्तव्य केलेलं होतं की महाराजांचे बायोलॉजिकल फादर कोण आहेत ही खूप गंभीर बाब आहे आणि यामुळे समाजामध्ये तेढ जे आहे ते निर्माण होऊ शकतं, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतं। त्यामुळे शिक्षेची तरतूद जरी कमी असली तरी सध्या तरी आरोपीला जामीन देण्यासारखी परिस्थिती जी आहे ते नाही। त्यामुळे आरोपीचा जामीन जो आहे तो नामंजूर करण्यात यावा। यात आपल्याला माहिती आहे की गुन्हा केल्यानंतर आरोपी जवळपास 1 महिना जो आहे तो फरार होता। त्यामुळे जामीन दिल्यानंतर पुन्हा हा आरोपी जो आहे तो फरार होऊ शकतो। अशा पद्धतीचा सुद्धा न्यायालयासमोर युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे की जामीन देण्यासारखी परिस्थिती नाही। त्यामुळे गुन्हा केल्याचं आता पोलीस तपासामध्ये प्रशांत कोरटकरनंच हा गुन्हा केला आहे हे समोर आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो आणखी पोलिसांना करायचा आहे। यात आपल्याला माहिती आहे की या प्रशांत कोरटकरला या गुन्ह्यामध्ये ज्यांनी मदत केली त्यांना कोल्हापूर पोलिसांनी मोबाईलवरती नोटीस ज्या आहे ते पाठवलेल्या होत्या की या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला तुमची चौकशी करायची आहे। त्यामुळे कोल्हापूर पोलीस ठाण्यामध्ये आपण येऊन आपल्या चौकशीसाठी हजर राहावं। मात्र ज्या प्रशांत कोरटकरला ज्यांनी मदत केली त्यातले काही सहकारी जे आहे ते अजूनपर्यंत चौकशीसाठी आलेले नाहीत। त्यामुळे चौकशीसाठी आले नसल्या कारणामुळे त्यांचा हेतू नक्की काय होता याचा जो तपास जो आहे तो पोलिसांना करावा लागणार अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून केला जातोय। सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना इतिहासाचा आधार घेतलेला आहे की एक लोककल्याणकारी राजा ज्यानं वयाच्या 16व्या वर्षी लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीने विकृत मानसिक असणारी खरं तर आरोपी जो आहे तो विधान करतो। त्यामुळे समाजामध्ये तेढ जे आहे ती निर्माण होतं आणि बायोलॉजिकल महाराजांचे बायोलॉजिकल फादर कोण आहेत अशा पद्धतीचं तेढ निर्माण करणारे वक्तव्य जे आहे ते प्रशांत कोरटकरनं केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो कोल्हापूर पोलिसांना आणखी करायचा आहे। त्यामुळे सध्या तरी जामीन देण्यासारखी परिस्थिती नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जातोय। युक्तिवाद सध्या सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।